प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण ज्या महनी अतिथींबरोबर बोलणार आहोत ते खरं तर असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या संदर्भामध्ये ते कार्यरत आहेत. असंघटित क्षेत्रातील कामगारांचे तर अनेक प्रश्न आहेत, परंतु त्याबरोबरच घरेलू महिला कामगार यांच्या संदर्भातले अनेक प्रश्न आहेत. परंतु या घरेलू कामगार महिलांच्या संदर्भामध्ये देशात कायदा नाही. महाराष्ट्र, तमिळनाडू आणि काही प्रमाणात आणखी एक दोन राज्यांमध्ये त्या संदर्भातल्या काही सुविधा आहेत, काही तरतुदी आहेत. पण ह्या काय आहेत, पुरेशा आहेत की तुटपुंजी आहेत? घरेलू महिला कामगारांचे प्रश्न काय आहेत आणि काय झालं पाहिजे नेमकं, या सगळ्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला कायदाही बनवायला सांगितला आहे. त्यामुळे या क्षेत्रातले तज्ज्ञ म्हणून आणि प्रत्यक्ष कृती कार्यक्रम घेणारे आणि प्रत्यक्ष घरेलू कामगार महिला कामगारांची संघटना चालवणारे जे महनी व्यक्तिमत्व आहेत ते माननीय केतन कदम सर आज आपल्या सोबत आहेत. सर, आपलं सर्वप्रथम मी त्रिवेज मीडियामध्ये स्वागत करतो. धन्यवाद साहेब, नमस्कार. केतन कदम सर आपल्या सोबत आहेत आणि त्यांचा परिचय करून देण्यापूर्वी त्यांच्या संदर्भातला परिचय मी तुम्हाला स्क्रीनवरच दाखवतो, तो आपण बघावा. वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांचं कार्य आहे, म्हणजे हे मी शेवटून तुम्हाला दाखवतो आहे. त्यांचं कार्य जे आहे ती किती मोठ्या प्रमाणात चाललेलं आहे याची आपल्याला कल्पना यावी. त्यामुळे प्रेक्षकांसाठी हे खास करून आपण ते दाखवतो आहोत. त्यांच्या संदर्भातल्या बातम्या असतील, लेख असतील, त्यांचं प्रत्यक्ष मीटिंग असतील, या बघा, या सगळ्यामध्ये महिलांच्या अनुषंगाने मीटिंग, असंघटित कामगारांच्या सोबत मीटिंग, त्यांचं कार्य, या सगळ्या बाबतीत केतन कदम सर यांनी आपलं कार्य अव्याहतपणे सुरू ठेवलेलं आहे. आणि ते केवळ कामगार नेते आहेत असं नाही, तर प्रत्यक्षामध्ये ते तंत्रज्ञानामधले फार मोठं व्यक्तिमत्व आहे आणि अनेक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये, कंपन्यांमध्ये ते स्वतःही कार्यरत राहून या सगळ्या गोष्टींना त्यांनी आकार दिला. त्यामुळे दिवसाच्या 24 तासांपैकी मला माहित नाही की देशात कोण 24 तासापैकी 18 तास काम करतं, परंतु केतन कदम सर हे नक्की 18 तास काम करतात. हे आम्ही प्रत्यक्ष पाहिलेलं आहे आणि अनुभवलेलंही आहे. त्यामुळे त्यांच्या या संदर्भातल्या ह्या सगळ्या फोटोग्राफीज, या क्लिप्स आपल्या समोर याव्यात म्हणूनच आपण हे दाखवत आहोत स्क्रीनवर. त्यामुळे केतन कदम सर यांच्या कामाचा आवाका आपल्या समोर निश्चितपणे दिसतो आहे आणि तो खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्यांची ही प्रोफाईल आणि त्याबरोबरच ते ऍपच्या क्षेत्रामध्ये स्वतः त्यांनी एक ऍपही विकसित केलं होतं. त्या ऍपच्या संदर्भात ते तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात स्वतः कार्यरत असल्यामुळे त्या संदर्भात त्यांना बरंच काही त्या क्षेत्रामध्ये त्यांची प्रगतीही आहे. आणि या सगळ्या बाबींबरोबरच एवढ्या मोठ्या क्षेत्रामध्ये काम करताना घरगुती महिला कामगार ज्या आहेत, या असंघटित क्षेत्रातील महिला कामगारांच्या संदर्भात त्यांचं जे काम आहे ते मुंबई, महाराष्ट्र या भागामध्ये फार मोठं आहे. आणि म्हणून आज आपण त्यांना या सगळ्या प्रश्नांच्या सोबत त्यांनी केलेल्या कार्याची तर माहिती घेऊच, पण त्यासोबतच महिलांचे आणि त्या अनुषंगानं महिला कामगारांना, घरगुती महिला कामगारांना ज्या घरांमध्ये कामाला ठेवलं जातं त्यांचेही काही प्रश्न आहेत का, दोन्ही बाजूने आपण या आजच्या चर्चेमध्ये आपण विचार करणार आहोत. आणि मी आता माननीय केतन कदम सर यांना आपण प्रश्नापासूनच आता सुरुवात करतो. सर, तुम्ही असंघटित क्षेत्रातील कामगारांमध्ये कार्यरत आहात, परंतु त्यापूर्वी म्हणजे तुम्ही एक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये कार्य करणारे मोठे अभियांत्रिकी क्षेत्रात तुमचं काम आहे आणि ते मला वाटतं मॅनेजमेंटच्या क्षेत्रातही आहे. या काम करण्यासोबत तुम्ही या असंघटित क्षेत्रातील कामगारांसोबत नेमके कसे जोडले, म्हणजे हा विषय प्रवेश किंवा ही प्रेरणा तुमच्या मनामध्ये नेमकी कधी निर्माण झाली? सुरुवातीला सर मी आपले धन्यवाद मानतो. ऍक्च्युली परिचय दाखवणं म्हणजे थोडस, माझं वय जरी लहान असलं तरी ह्या क्षेत्रात मी अनेक वर्ष काम करतोय आणि माझं शिक्षण हे ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग आहे. बऱ्याच कंपन्यांमध्ये कार्यरत असताना कामगारांविषयी नेहमीच कुतूहल असायचं की बाबा हे 8 तास काम करतात, मी जरी
आज एक मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काम करत असलो तरी सुद्धा जे कामगार आहेत जे ऍक्च्युअल मध्ये काम करतात, आम्ही मी एक्झिक्युटिव्ह बॉडीला जरी असलो तरी सुद्धा ऍक्च्युअल काम हे कामगारच करतो. आणि त्याचे खूप सारे प्रश्न असतात, म्हणजे त्याचे पीएफचे, ग्रॅज्युटीचे, प्रत्येक कामगारांचे प्रश्न असतात. त्यामुळे कामगार क्षेत्राकडे वळण्यासाठी मला नेहमी प्रेरणा मला त्या संदर्भात भेटलीच. आणि माझे जे मार्गदर्शक आहेत कॉम्रेड सूर्यकांत बागसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मुळात मी कामगार क्षेत्राला सुरुवात केली. सुरुवातीला म्हणजे कोविड काळामध्ये जेव्हा घरेलू कामगार ह्या पूर्णतः घरी होत्या आणि त्यांना इतर कुठेच कामाला जाता आलं नाही, त्यावेळी कामगार क्षेत्राची सुरुवात मी घरेलू कामगारांपासून केली आणि चारकोप येथील घरेलू कामगारांनी पहिला एकत्र आणण्यासाठी प्रयत्न केला. त्यावेळी माझ्याबरोबर माझे सहकारी म्हणजे किरण बागुल आणि ऍडव्होकेट आमचे आदित्य साहेब यांनी मला त्या संदर्भात मदत केली आणि चारकोप, मालाड, मालवणी या पट्ट्यामधील घरेलू कामगारांना मी संघटित करण्यासाठी प्रयत्न चालू केले. कोविडमध्ये काम करत असताना एक गोष्ट इथे मला लक्षात आणून द्यायची आहे, ती म्हणजे घरेलू कामगारांना त्यावेळी आम्ही 1500 रुपये सरकारने जे वाटले होते ते त्या घरेलू कामगारांना मी मिळवून दिले. आणि त्यावेळी घरेलू कामगारांची खूप कमी प्रमाणात नोंदणी होती, त्यामुळे खूप कमी महिलांना ते पैसे 1500 भेटले होते. त्यावेळी टॅक्सी युनियन्स साठी पण आम्ही भांडत होतो, त्यांना सुद्धा आम्ही काही अंशी 1500ची मदत सरकारच्या माध्यमातून करून देण्यास भाग पाडले होते. अशा अनेक विषयाचं आता सध्या मुळात मूळ विषयावरती आपण आलो तर त्या संदर्भात आपण हे करू शकतो. बिलकुल बिलकुल. पण या संदर्भामध्ये म्हणजे खास करून सर्वोच्च न्यायालयाने सध्या केंद्र सरकारला ही सूचना केलेली आहे आणि ही सूचना कदाचित आदेशही असावं की घरेलू महिला कामगार जे आहेत, कारण या नुसत्या महिला नाहीत तर घरेलू कामगारामध्ये पुरुषही आहेत आचारी वगैरे म्हणून काम करताना, परंतु महिलांची संख्या मोठी आहे. तर देश पातळीवर यासाठी काही कायदा नाही अशी बाब पुढे आलेली आहे, परंतु महाराष्ट्रात त्या संदर्भात काही कायदे आहेत. तर ही नेमकी बाब काय आहे, म्हणजे घरेलू कामगारांच्या संदर्भातली ही नेमकी बाब काय आहे कायद्याची, ती आधी आपल्या प्रेक्षकांसाठी थोडी स्पष्ट करावी. महाराष्ट्र शासनाने म्हणजे मी त्यावेळी काँग्रेस सरकार होतं 2011 साली 12/8/2011 रोजी महाराष्ट्र सरकारने त्यावेळी घरेलू कामगारांची समिती गठन केली, स्थापना केली त्या संदर्भातील. आणि त्याची सुरुवात ही काँग्रेस शासनात झाल्यामुळे काही म्हणजे 2011 पासून 2026 आलं, पण अनेक घरेलू कामगारांना याची माहिती नाहीये मुळात. आणि ही खूपच खेदजनक बाब आहे, कारण की सरकार सुद्धा त्या संदर्भात काही मार्गदर्शन शिबिर राबवत नाही. ज्यांना ज्यांना माहिती आहे त्यांनी ते फॉर्म भरलेले आहेत. मुळात 2011 पासून 10 ते 20,000 महिलांनी त्यावेळी फॉर्म भरलेले होते 2011ला, आणि टप्प्याटप्प्याने ती संख्या वाढली गेली पाहिजे होती. आज मुंबईमध्ये आमच्या सर्वेनुसार एक 5 ते 6 लाख घरेलू कामगार कार्यरत आहेत. आज शासनाच्या संकेतस्थळावरती जर तुम्ही गेलात कामगार महामंडळाच्या, तर तिकडे लेखी त्यांनी लिहिलंय की महाराष्ट्रामध्ये 4,89,000 घरेलू कामगार कार्यरत आहेत अशी त्यांची माहिती आहे, जी बहुतेक मी इथे खोडून काढतो, कारण की मुंबईमध्ये जिकडे 1 करोडच्या वरती लोकसंख्या आहे आणि इथे सगळ्यात जास्त घरेलू कामगार कार्यरत आहेत. मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये घरेलू कामगार हा आवश्यक असतात आणि ही बाब आम्ही नेहमीच शासनाच्या निदर्शनास आणण्यासाठी प्रयत्न केलेले होते. 2019च्या काळामध्ये म्हणजे 2011च्या नंतर टप्प्याटप्प्याने या महिलांची नोंदणी झाली, पण दर वर्षाला पुन्हा नोंदणी करावी लागते हे या महिलांना माहिती नाहीये, अजूनही नाहीये. आपण 2026 मध्ये जातो, पण अजूनही या महिलांना पुनर्नोंदणी करावी लागते. आणि या महिला एकदा नोंदणी केल्याच्या नंतर ते निर्धास्त होऊन जातात की बाबा आज न उद्या पुन्हा आपल्याला त्याची काहीतरी फॅसिलिटी भेटेल. पण त्या संदर्भातील जो स्ट्रक्चर आहे, म्हणजे आपल्याला जो आराखडा शासनाने उभा करायला पाहिजे होता, तो तसा कुठला स्ट्रक्चर अजूनही शासनाने उपलब्ध करून दिलेला नाहीये. मी हे महाराष्ट्र शासनासंदर्भात बोलतोय. केंद्र शासनाने 2022च्या आसपास ई श्रम कार्डच्या माध्यमातून या घरेलू कामगारांची नोंदणी करण्यासाठी सुरुवात केलेली होती. त्यामध्ये 126 प्रकारच्या कदाचित कामगार आहेत ज्यांना सामावून घेण्यात आलेले आहेत. त्याच्यातील कचरा वेचक असतील किंवा रस्त्यावरती जे धंदे टाकतात म्हणजे उद्योग करतात त्याचे असतील, बागकाम कामगार असतील, घरेलू कामगार असतील, त्याच्यामध्ये आचारी सुद्धा आहेत
अशा अनेक कामगारांची नोंदणी या ई श्रम कार्डच्या माध्यमातून केली जाते. पण त्याचं सुद्धा कन्स्ट्रक्टिव्ह स्ट्रक्चर काही नसल्या कारणाने ते सुद्धा अजूनही अधांतरित आहे. महाराष्ट्र शासनाने 2011 पासून जी काही सुरुवात केलेली होती त्याच्यावरती आज जर काम केलं असतं प्रॉपर, तर घरेलू कामगारांचा जो डेटाबेस आहे तो त्यांच्याकडे चांगल्या पद्धतीने उपलब्ध झाला असता आणि त्या माध्यमातून निदान जे महामंडळाचं स्ट्रक्चर महाराष्ट्र शासनाने 2011ला बांधण्याचा प्रयत्न केला ते आज कुठेतरी प्रत्यक्षात आलं असतं. आणि ही खूप खेदजनक बाब आहे की माथाडी कामगारांना ह्यांनी महामंडळ उभं करून त्यांना एक वेगळी स्ट्रक्चर उपलब्ध करून दिलं. त्याच धर्तीवरती घरेलू कामगारांसाठी महाराष्ट्र शासन का करू शकत नाही? आम्ही वेळोवेळी ही बाब महाराष्ट्र शासनाच्या निदर्शनास आणली, पण अजूनही त्याच्यावरती प्रॉपरली आन्सर त्यांच्याकडून अजून आलेला नाहीये सर. म्हणजे हमाल मापाडी त्यांचं स्ट्रक्चर ज्या त्याच्याशी आपण तुलना करतायत घरेलू महिला कामगारांची, त्या स्ट्रक्चरचं म्हणजे नेमकं साम्य काय आणि कसं सांगता येईल आपल्याला हे? सर ह्याच्यात साम्य म्हणजे आपण दोन गोष्टी इथे समजून घेतल्या पाहिजे. माथाडी कामगार जेव्हा हमाल कामगार आहेत हे प्रत्येक गाडीवरती जाऊन ते काम करतात, बरोबर. त्यांचा एक फिक्स रोजगार नाहीये. ते ज्यावेळी गाडी येते त्यांना ती अनलोडिंग करायला लागते, लोडिंग करायला लागते. आता कट टू आपण इथे घरेलू कामगारांची जर कंपॅरिझन केली तर ह्या सुद्धा महिला प्रत्येक घराघरात जाऊन काम करतात. जसं माथाडी कामगारांसाठी 8 तासासाठी पूर्ण मुबलक काम अवेलेबल नाहीये, जशी गाड्या येतात, जशी एपीएमसी मार्केटमध्ये जशा गाड्या इन होतात त्या पद्धतीने ते खाली करण्यासाठी प्रयत्न करतात आणि त्या पद्धतीने त्यांना ते भेटतं. घरेलू कामगार हे एका घरात 1-1 तास 2-2 तास काम करतात आणि ते दुसऱ्या घरात जातात. शासनाचा उद्देश जरी घरेलू कामगारांना सामावून घ्यायचा जरी असला तरी पहिली गोष्ट त्यांना कामगार म्हणून मान्यता दिली आहे का घरेलू कामगारांना? तर नाही. 8 तासाच्या वरती जे कामगार कार्यरत असतात त्यांना ESIC, ग्रॅज्युटी, PF ची सोयी उपलब्ध आहेत. घरेलू कामगारांना आहेत का? तर नाही. माथाडी कामगारांना ग्रॅज्युटीच्या संदर्भात म्हणजे त्यांना शासनाने त्या पद्धतीने सोयी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्यांना घराची सोयी सुद्धा उपलब्ध करून दिली आहेत. आज मला एक सांगा, घरेलू कामगार ह्या एक दिवस समजा त्या मालकाकडे गेल्या नाहीत तर तिकडचे मालक म्हणजे जे घरातली जी स्त्री असते ती भांबवून जाते, बाबा आज एवढा सगळं काम करून मला पुन्हा ऑफिसच्या कामासाठी जायचं आहे आणि जर घरकाम करणारी घरेलू कामगारच जर आले नाही तर मी काय करणार? तर तो सगळा प्रेशर त्यांच्या मालकाच्या नवऱ्यावरती येतो किंवा त्या स्त्रीवरती येतो. अशा वेळी ह्या घरेलू कामगारांचं महत्व किती आहे हे शासनाने समजून घेतलं पाहिजे. आज जर घरेलू कामगार त्या मालकाच्या घरी गेलीच नाही तर तिचं सुद्धा म्हणजे ज्या मालकाचं घराचं जे रोजनिशी आहे, ज्या पद्धतीने तिचं काम चालतं ते सगळं स्ट्रक्चर अनडिसेबल होऊन जाईल आणि त्यामुळे इनडायरेक्टली मॅनपॉवर इन्कम आहे किंवा त्याचं आपण हे बघतो रेव्हेन्यू बघतो ते डिस्टर्ब होईल. इनडायरेक्टली महाराष्ट्र शासनाला किंवा शासनाला त्याचा इम्पॅक्ट होत जातो, पण ते समजून येत नाही कारण की या महिलांचं एक तर संघटन खूप मजबूत नाहीये सर. पण आपण म्हणजे आता ह्या तुम्ही महिला कामगारांचा घरेलू महिला कामगारांचं जे समकक्ष पातळीवर एक तुलना केली तर केवळ याच प्रकारच्या की एक महिला अनेक घरांना म्हणजे 5-6 घरांमध्ये काम करते असाच एक केवळ प्रकार आहे की असंही आहे की एकाच घरात पगारदार नोकर म्हणून त्या महिलेचा समावेश आहे किंवा आजीवन एखाद्या घरात केअरटेकर सारखं काम करते आहे? नेमके काय काय प्रकार हे कामाचे असतात आणि किती प्रकाराचे महिला काम करतात? प्रकार म्हणजे मी इथे मुख्यत्वे 3च प्रकार सांगू शकतो कारण की घरेलू कामगार ह्या 3 पद्धतीने काम करतात. एकतर ते तासाच्या हिशोबाने काम करतात, म्हणजे काही ठिकाणी ते लादी पुसायचं काम असेल, काही ठिकाणी भांडी घासायचं काम असेल, कपडे धुण्याचं काम असेल किंवा जेवण करण्याचं काम असेल, 1 तासाभराचं काम आहे. तर काही ठिकाणी ते 8-8 तास काम करतात. जसं कुणाच्या घरात वृद्ध असतील आणि त्याची शुश्रूषा करायची असेल तर ते 8 तासाचं काम करून ते निघून जातात. काही काही ठिकाणी 12 तास आणि काही काही ठिकाणी 24 तासही काम करतात. जर ह्या गोष्टीचं जर स्ट्रक्चर आपण उभं करायचं झालं तर शासनाला हे सुद्धा पाहावं लागेल की बाबा त्या घरेलू कामगारांचं नेमकं कुठल्या स्ट्रक्चरमध्ये त्यांना सामावून घ्यायचं आहे. आज सुप्रीम कोर्टच्या जजमेंटनुसार ऍक्च्युली एक गोष्ट सुप्रीम कोर्टने निदान ते डिस्कशनसाठी टॉपिक आणला हीच खूप मोठी गोष्ट आहे आजच्या डेटला, कारण की या घरेलू कामगारांवरती जे 12-12 तास काम करतात, 8-8 तास काम करतात, तर त्यांना काही वेळी जास्त वेळ काम करावं लागतं. काही काहींचे फेस्टिवल सीझन असतील तर त्यावेळी जास्त वेळ काम करावं लागतं, पण त्यावेळी त्यांना डांबून ठेवणं अशा काही गोष्टी निदर्शनास सुप्रीम कोर्टच्या आलेल्या आहेत. असं कदाचित आजच्या न्यूज म्हणजे 30 जानेवारीच्या जजमेंटनुसार थोडंफार मला समजून येतं. जजमेंट नाही,
तो डिस्कशनचा टॉपिक होता म्हणून. तर ही गोष्ट सुद्धा शासनाने बघितली पाहिजे, त्याच्यासाठी प्रॉपर आराखडा तयार करणं खूप महत्वाचं आहे साहेब. बिलकुल बिलकुल. पण आता म्हणजे महाराष्ट्रामध्ये त्या संदर्भातलं महामंडळ आहे किंवा आता ई श्रमिक पोर्टल आहे, याच्यामध्ये नोंदणी. पण जेव्हा कामगार म्हणून नोंदणी होते की त्यांना आठवड्याची एखाद दिवस काही पगारी सुट्टी असते का, विकली ऑफ असतो का, आणि त्यांच्या वेतनाच्या संदर्भामध्ये नेमकं काही धोरण आहे का, की सर्वोच्च न्यायालयाने देखील त्यांच्या निर्णयामध्ये एक सांगितलेलं आहे की किमान वेतन निश्चितीच्या संदर्भात आम्ही काहीही बोलणार नाहीत. म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने हे म्हणणं आणि यांच्या वेतनाच्या संदर्भात नेमकी काय स्थिती आहे वास्तवामध्ये? वेतनाच्या संदर्भात सर एक सांगू शकतो, कारण की मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये जे महानगरपालिका आहेत, नगरपालिका आहेत, किंवा बृहन्मुंबई महानगरपालिका जी A+ कॅटेगरीमध्ये आपली महानगरपालिका आहे, जिकडे अपर कास्ट लोक जास्त राहतात, म्हणजे ज्याचं इन्कम जे रेव्हेन्यू आहे ते 5 ते 10 लाखाच्या घरात आहे. तर अशा ठिकाणी जर तुम्ही बघाल तर ह्या महिलांचं फ्लेक्च्युएबल त्यांची सॅलरी असते कामाच्या स्वरूपानुसार. जसं तुम्ही साऊथ मुंबईला जाल तर तिकडे ह्या महिलांची म्हणजे मागणी खूप जास्त प्रमाणात आहे, कारण की तिकडे कामाचा व्याप एवढा जास्त आहे मालकांचा, त्याच्यामुळे या घरकाम करणाऱ्या महिला त्यांना तिकडे लागतात. तर काही अंशी तिकडे थोडंफार जास्त प्रमाणात त्यांना मानधन म्हणजे सॅलरी भेटते, पगार भेटतो. तर तुम्ही मुलुंड साईडला जाल, भांडूप साईडला जाल, भांडूप साईडला थोडासा लोअर क्लास एरिया जास्त आहे, त्याच्यामुळे तिकडे त्यांना त्या महिलांना कमी पगार भेटतो. काही काही ठिकाणी 250 ते 300 भेटतात, तर काही ठिकाणी 800 ते 1000 रुपयाप्रमाणे भेटतात. तर ते कम्पॅरिझन होणं थोडंसं डिफिकल्ट आहे, कारण की तुम्ही त्या पद्धतीने जर विचार केला तर ते मिनिमम वेजेसच्या अंतर्गत येणार नाही, कारण की मिनिमम वेजेसच्या अंतर्गत स्किल्ड, सेमी स्किल्ड आणि अनस्किल्ड जे कॅटेगरायझेशन शासनाने केलेलं आहे सेंट्रल गव्हर्नमेंटने, तर ते 850, 950 आणि 1000च्या आसपास असं काहीतरी कॅटेगरायझेशन आहे जे कंत्राटी कामगारांना लागू होत. पण ते असंघटित आहे, कंत्राटी कामगार सुद्धा असंघटित आहेत, तर त्यांना ते कॅटेगरायझेशन लागू करणं इझी आहे. पण ह्या महिलांना ते करणं थोडंसं डिफिकल्ट होईल, कारण की ह्यांची नोंदणी नसल्यामुळे आणि ते एरिया ऑफ वर्क म्हणजे जिकडे ज्या एरियामध्ये काम करतायत तिकडची कॅटेगरी आपल्याला डिसाईड करावी लागेल. ज्या पद्धतीने साऊथ मुंबईला सगळ्यात जास्त श्रीमंत लोक राहतात, तर अणुशक्तीनगर, गोवंडी, चेंबूर या ठिकाणी सामान्य लोक राहतात किंवा अति गरीब लोक राहतात, तिथे सुद्धा शुश्रूषा करण्यासाठी या महिला लागतात. त्याच्यामुळे हा संपूर्णतः शासनाच्या अधोरेखित आणण्याचा विषय, कारण की कसं आहे, हे कॅटेगरायझेशन करणं थोडंसं डिफिकल्ट होईल, पण हे होणं शक्य आहे. आपण त्या पद्धतीने जर स्ट्रक्चर उभं केलं, म्हणजे जसं आपण A कॅटेगरीची बृहन्मुंबई महानगरपालिका केली एक A+ कॅटेगरीमध्ये, जशी A कॅटेगरीमध्ये ठाणे महानगरपालिका आहे, नवी मुंबई महानगरपालिका आहे, B मध्ये पनवेल आहे, C मध्ये पनवेल आहे, अशा पद्धतीने जर कॅटेगरायझेशन केलं तर हे थोडंसं सोयीचं होईल. पण ह्याच्या मधून जो मालकाकडून येणारा जो निधी म्हणजे पगार आहे, तर त्याच्यावरती कंट्रोल करण्यासाठी शासनाला स्वतःच एक सिस्टीम उभी करावी लागेल, आणि त्या माध्यमातून हा सगळ्या महिलांची नोंदणी त्या सिस्टीम मध्ये करून नंतरच बाकीच्या गोष्टीसाठी पुढे जाता येईल आपल्याला. कारण की आजच्या डेटला जे शासनाने धोरण जे स्वीकारलेलं आहे ते फक्त ऍडमिनिस्ट्रेशनचं धोरण आहे, त्याच्यामध्ये व्हेरिफिकेशन हा प्रकार नाहीये मुळात. आणि शासनाचं जेव्हा घरेलू कामगारांची जी नोंदणी केली जाते त्यामध्ये मालकाकडून एक पत्र घेतलं जातं की ही महिला तुमच्या इथे काम करते की नाही, त्या संदर्भातील सिग्नेचर आणि त्यांचं ऍड्रेस सगळा घेतला जातो, आणि ह्याच्यामधून माध्यमातून क्रॉस व्हेरिफिकेशन सुद्धा होणं गरजेचं आहे. आणि जर क्रॉस व्हेरिफिकेशन झालं तर शासनाचा कंट्रोल त्याच्यावरती येईल, आणि त्या माध्यमातून ह्यांना इझी होऊन जाईल की बाबा की हे धोरण राबवताना कॅटेगरायझेशन करणं हे त्यांना खूपच इझी होईल असं मला वाटतं. आता तुम्ही या असंघटित महिला ज्या घरेलू कामगार आहेत यांच्यामध्ये काम करत असताना त्यांना दिवसाचे अनेक तास या घरांमध्ये काम करावं लागतं, उशीरही होतो. तर या सगळ्या गोष्टींचा त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर काही परिणाम झालेला आपल्याला जाणवतो का, किंवा तशा समस्या महिलांच्या येतात का आपल्या समोर काही? ही आहे ऍक्च्युली. जर तुम्ही बघाल ना तर ह्या महिलांचा जो वेळ आहे मुळात घरेलू कामगारांचा, हा समजून घेणं गरजेचं आहे, कारण की ते 8:30 ते 10 म्हणजे पीक आवर जो असतो ऑफिशियल,
त्या पिरियडमध्ये ते मालकाच्या घरी जाऊन काम करतात. दुपारचा रेस्ट पिरियड असतो, 1-2 तासाचा रेस्ट असेलही, काही काही महिलांना तो भेटतो. पण संध्याकाळी पुन्हा त्यांना जेवण झाल्याच्या नंतरचा जो काही भांडी घासायचा जो कालावधी असतो तो त्यांना तिकडे फुलफिल करावा लागतो, किंवा कपडे धुण्यासाठी, लादी पुसण्यासाठी जो काही टाइम दिलेला असतो तो त्यांना द्यावा लागतो. 6-6:30च्या आसपास या महिला फ्री होतात. पण काही ठिकाणी जिकडे मालक हा 7-7:30च्या नंतर येतो, पुन्हा त्यांना जेवण बनवून देण्यासाठी ह्यांना थांबावं लागतं. तर त्याच्यामुळे त्यांना ह्या घरेलू कामगारांची एकदम मानसिकता समजून घेणं गरजेचं आहे. ते स्वतःचं घर सांभाळून ते दुसऱ्यांचं सुद्धा घर सांभाळतात. सरकारने ही गोष्ट बघितली पाहिजे की जोपर्यंत ही महिला त्यांची दोन्ही ठिकाणची जी जॉब रिस्पॉन्सिबिलिटी हे पूर्ण करून स्वतःचं घर सुद्धा चालवण्यासाठी ते हातभार लावतात, आणि जो मालक आहे त्याचं सुद्धा घर चालवण्यासाठी ते 100% त्यांचे इनिशिएटिव्ह देतात. आता हे थोडंसं इमोशनल सरकारला व्हावं लागेल, आणि त्या माध्यमातून त्यांची जी मानसिकता जी म्हणजे घरेलू कामगारांची झाली आहे याच्यासाठी काही विरंगुळा सेंटर उभं करणं. आम्ही मुंबई महानगरपालिकेची जी इलेक्शन होती, निवडणूक होती, त्यावेळी आम्ही त्या संदर्भात एक घरेलू कामगारांमध्ये लेटर डिस्ट्रीब्युट केलेलं होतं की प्रभागामध्ये, प्रत्येक नगरसेवकाच्या प्रभागामध्ये विश्रांती सेंटर हे घरेलू कामगारांसाठी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणे. म्हणजे ज्या माध्यमातून ह्या घरेलू कामगारांना जी काही रेस्ट लागतो, 2-3 तासाचा जो काही कालावधी आहे, ती काय ना विश्रांती सेंटर किंवा बागांमध्ये, बाग बगीचांमध्ये कॉर्नर त्यांना उपलब्ध करून देणे, जेणेकरून तिकडे त्याने जाऊन एक मानसिक शांतता म्हणून ते तिथे मेडिटेशन पॉइंट सुद्धा तयार करू शकतील अशा पद्धतीने. बिलकुल. आता या घरेलू कामगार महिला ज्या आहेत याच्यामध्ये म्हणजे आता भारताचं जर किंवा राज्याचंही वास्तू जर आपण पाहिलं तर सामाजिक दृष्ट्या म्हणजे कुठल्या प्रवर्गातल्या किंवा कुठल्या समाजातल्या स्त्रियांचा या घरेलू कामगार महिलांमध्ये प्रामुख्यानं समावेश होतो? म्हणजे तुमच्याकडे संघटनच असल्यामुळे त्यातून तुम्हाला ती आकडेवारी निश्चितपणे जाणवत असेल, तर काय याची वस्तुस्थिती आहे? साहेब, इथे एक गोष्ट मी इथे अधोरेखित करतो, कारण की घरेलू कामगार हे मुळात अतिदुर्बल घटकातून येतात. SC, ST, OBC ह्याच्यात कॅटेगरीमधून ते येणारे, मॅक्झिमम तरी त्याच कॅटेगरीमधून येणारे आहेत की घरेलू कामगार काम करतात. आणि ह्या सगळ्या महिला ह्या झोपडपट्टीमध्ये राहत असल्या कारणाने त्यांच्याकडे बघण्याचा सगळ्यांचा दृष्टिकोनच मुळात बदलून गेलाय. घरेलू कामगारांनी यावं, काम करावं आणि निघून जावं, त्यांना काय होतंय काय नाही ते त्यांना माहिती नाही. आम्ही ज्यावेळी सर्वे केलेला होता त्यावेळी विदर्भातील महिलांचं जास्त प्रमाणात आम्हाला जाणवलं. कोकणातील काही 80 महिला जाणवलं की बाबा इथे घरकाम कामगार म्हणून काम करतात. एक वेळ तर असं होतं की काही 80 गुजराती महिला ज्या खूपच गरीब आहेत त्या सुद्धा घरकाम करण्यासाठी प्राधान्य देतात, कारण की त्यांच्या हाताला रोजगार पाहिजे आणि घरकामामध्ये ते स्वतःला म्हणजे स्वतःची सेवा देतात. अक्षरशः सर्व्हिस आहेत, सर्व्हिसचा एक प्रकार असल्या कारणाने. पण ते कसं, त्याच्यात इन्व्हेस्टमेंट काही नाहीये, आपल्याला आपले श्रम द्यायचे, त्या मोबदल्यात पैसे घ्यायचे. त्याच्यामुळे हा घरेलू कामगार विचार न करता कुठल्याही घरात म्हणजे ते काम करतात. त्याच्यामुळे आपण मोस्टली इथे SC, ST, OBC आणि भटके अशी जी परिवारातून येणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांना जास्तीत जास्त मी पाहिलंय, जेवढं बघितलं त्यामुळे ह्याच घटकातील येतात. काही अंशी आता जे विधवा महिला आहेत त्या सुद्धा या घरेलू कामगारासाठी ऍक्च्युली जात आहेत. तर त्याच्यासाठी काहीतरी धोरण बनवणं खूपच गरजेचं आहे, आणि शासनाने त्या संदर्भातील पुढाकार घेणं खरोखरच गरजेचं आहे. बिलकुल. या ज्या घरेलू कामगार महिला आहेत म्हणजे जसं बांधकाम क्षेत्रातल्या मजुरांना किंवा इतर क्षेत्रातल्या मजुरांना काही सेफ्टी साहित्य पुरवलं जातं, तसं या घरेलू कामगार महिलांसाठी कुठल्या सेफ्टी साहित्याची आवश्यकता आहे का की जी त्यांना मिळाली पाहिजे? बघा, इथे दोन गोष्टी इथे लक्षात घेणं गरजेचं आहे. एकतर बांधकाम कामगारांसाठी वेगळं महामंडळ उपलब्ध आहे ज्याच्या माध्यमातून शासनाला निधी भेटतो, आणि त्याच्यासाठी ते तेवढे शासन पैसे इन्व्हेस्ट करायला किंवा पैसे खर्च करण्यासाठी तयार असतं, कारण की हे बांधकाम कामगारांच्या माध्यमातून बिल्डर लॉबी करून त्यांना थोडेफार निधी शासनाला तो भेटतो. त्याच्यामुळे तो जो काही पैसा आहे तो कामगारांच्या म्हणजे याच्यासाठी सेफ्टीसाठी ते युज केला जातो. त्यांना रिसेंटली सेफ्टी किट देण्यात आली बांधकाम कामगारांना. दुपारचं मध्यान्ह भोजनही त्यांना उपलब्ध करून देण्यात आलं. घरेलू कामगारांच्या संदर्भात बोलायचं झालं तर शासन त्यांना ऍक्सेप्ट करत आहे का, हा मुळात पहिला प्रश्न आहे. दुसरं, शासनाला घरेलू कामगारांकडून तसे पैसे काही भेटत नाहीत, म्हणजे कर स्वरूपात किंवा जसं कंत्राटी कामगार झाले त्यांना प्रोफेशनल टॅक्स 200 रुपये शासनाला भेटतो.
तसं घरेलू कामगारांकडून त्यांना काही कर भेटत नाहीत. मध्ये जेव्हा सुरुवात झालेली होती 2011 पासून 2019-20 पर्यंत शासनाला 90 रुपये हे फॉर्मच्या माध्यमातून घरेलू कामगारांकडून भेटायचे आणि पुनर्नोंदणीसाठी 45 रुपये भेटायचे. ते आता शासनाने पूर्णतः बंद केलेले आहेत. 1 रुपये शुल्क घेऊन ते सगळे करतात. त्याच्यामुळे शासनाला त्यांच्याकडून काही भेटत नाही. त्याच्यामुळे त्यांच्यावरती खर्च करण्याचा प्रश्नच येत नाही. शासनाने मध्ये कोविडच्या नंतर म्हणजे 2024च्या इलेक्शनच्या अगोदर ह्या महिलांना भांडी देण्याचा प्रयत्न केलेला होता आणि ते 2दा-3दा त्यांना भांडी मिळवून दिलेली होती. पण त्या तुटपुंज्या मदतीमध्ये ह्या घरेलू कामगारांचं काय भागणार आहे का, हा शासनाने विचार करण्याची गरज आहे. मुळात 2011च्या नंतर शासनाने अनेक फेरबदल या घरेलू कामगारांच्या महामंडळ म्हणजे समितीमध्ये केलेले आहेत. त्यावेळी त्यांना 75,000चा विमा होता, तो सुद्धा त्या पद्धतीने मिळत नाहीये. त्यांच्या मुलांना म्हणजे पाल्यांना 8वी 9वी 10वी पर्यंतचं शिक्षण हे शासन 1200 रुपये देत होते क्वार्टरली, म्हणजे महिन्याला 100 रुपये अशा पद्धतीने शासनाकडून ते मिळत होते. त्याच्यानंतर समजा कुणाचं निधन झालं तर त्याला ह्याचा निधी म्हणजे अंत्यसंस्कार निधी जो आहे तो 2,000 रुपये पद्धतीने त्यांना मिळत होता. आणि ज्यांचं वय 60 वर्ष झालेलं आहे तर त्यांना वन टाइम असे 10,000 रुपये त्यांच्या अकाउंटला टाकण्यासाठी शासन त्यावेळी प्रयत्न करत होते. आजही मिळत आहेत ते, पण त्याच्यासाठी घरेलू कामगारांना शासनापर्यंत जावं लागेल आणि ती प्रोसिजर एवढी त्यांनी किचकट करून ठेवलेली आहे फॉर्मच्या माध्यमातून, आणि ते सुद्धा स्मूथ लाईन होणं खूपच गरजेचं आहे. बिलकुल बिलकुल. साधारणपणे म्हणजे मगाशी तुम्ही जे म्हटलात की या क्षेत्रामध्ये मागासवर्गीय महिलांचा भरणा मोठ्या प्रमाणात आहे, तर म्हणजे जेव्हा घरेलू कामगार हे वेगळ्या म्हणजे साधारणतः वरच्या वर्गाकडेच त्या कामाला जातात, तर अशा वर्गाकडे कामाला गेल्यानंतर बऱ्याच वेळा अशी चर्चा असते की जातीय पातळीवर त्यांचं शोषण होतं किंवा त्यांच्याकडे त्या दृष्टिकोनातून पाहिलं जात असल्यामुळे त्यांना एक दुय्यम स्तराची वागणूक दिली जाते. याच्यात काही तथ्य आहे का, म्हणजे संघटनात्मक पातळीवर तुम्हाला तसं काही आढळलं का? सर हे तर आहेच, आणि ऍक्च्युली भांडवलशाही विरुद्ध नोकरशाही हे खूप अगोदरपासून चालत आलेलं युद्ध आहे एक प्रकारचं, जे भारतात काय जगातच होत चाललंय. आता एक प्रकारे मालकशाही हा नेहमीच वरचढ असणारच आणि नोकरशाही नेहमी खालच्या स्तराला असणार. त्याच्यामुळे प्रत्येक वेळी ह्या गोष्टीचा नेहमीच उल्लेख आम्ही तरी करतो, कारण की नोकरदार वर्ग हा नेहमीच पिळवणूक त्याची झालेलीच आहे. आणि या घरेलू कामगारांचं बघायचं झालं तर ज्यांच्या हातावरती म्हणजे ज्याच्या बोलतात ना हाताचं जेवण तुम्ही खाता त्यांना तुम्ही शिव्या देता, अशा पद्धतीने काही ठिकाणी हे उभे झालेले आहेत, काही प्रसंग असे उभे झालेले आहेत. आता काही काही ठिकाणी म्हणजे बोलणं थोडंसं चुकीचं होतं, पण जाती आणि जातीप्रथा हा नेहमीच ह्या महिलांना आलेला तो ऍक्च्युली काय बोलतात त्याला, ते तिकडूनच वरतूनच खालपर्यंत आलेलं आहे. त्याच्यामुळे त्या संदर्भात खूपच त्रास या महिलांना होतो. काय म्हणजे काही काही ठिकाणी तर अशी पद्धत म्हणजे अशी गत झालेली आहे की बाबा तू ह्या जातीची असेल तरच तू माझ्याकडे येऊन काम कर, नाहीतर नाही तुला घेणार. तर आजही बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाची इम्प्लिमेंट अजूनही या भागात झालेली नाहीये. कामगाराची पिळवणूक ही होतेच आहे, संविधान कामगार मानतोच. आता ज्यावेळी आपल्याला जगण्याचा हक्क बाबासाहेबांनी दिलेला आहे, आपले मत मांडण्याचा हक्क बाबासाहेबांनी दिलेला आहे, पण जेव्हा पोटाचा प्रश्न येतो त्यावेळी आपण निमूटपणे म्हणजे ह्या घरेलू कामगार निमूटपणे सगळं सहन करतात, कारण की त्यांना पैशाची गरज असते, त्यांना कामाची गरज असते. त्याच्यामुळे ते तिकडे कानडोळा करून बाबा ठीक आहे रे आजचा दिवस मला कसा तरी घालवायचा, अशा पद्धतीने ते पुढे त्यांचं सहन करून ते पुढे जातात. बिलकुल. पण असंही होत नाही का, म्हणजे आता जाती व्यवस्थेचा जो चटका मिळतो, पण दुसऱ्या बाजूला अनेक घरांमध्ये अनेक वरच्या जाती समूहांच्या कुटुंबामध्ये मागासवर्गीय महिला या घरेलू कामगार म्हणून असतील, त्यामुळे एक जाती व्यवस्थेलाही धक्का बसतो आहे की नाही, म्हणजे असं मानता येईल की नाही आपल्याला? नाही, ते तर खरंच आहे ना साहेब, जाती व्यवस्थेला धक्का म्हणजे खूपच मोठी गोष्ट आहे. आज म्हणजे इथे बोलणं कामगार नेता म्हणून आम्ही हे सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो, कारण की आमच्याकडे येणारा कामगार हा कुठल्या जातीचा आहे कुठल्या धर्माचा आहे आम्ही हे तर पाहत नाही. पण जेव्हा मालक वर्ग जेव्हा अशा पद्धतीने कामगारांबरोबर वागतो आणि तसे त्याला हिनवलं जातं, त्यावेळी थोडंसं दुःख होतं की बाबा आज म्हणजे ह्या घरेलू कामगारांच्या माध्यमातून तुमचं घर चालत आहे आणि ह्या घरेलू कामगारांमुळेच तुमचं जे घरपण आहे ते टिकून आहे,
तुम्ही जर घरेलू कामगार नसते तर त्यांचं घर काय चाललं असतं, त्यांचे जेवणाचे सुद्धा हाल झाले असते, त्यांचे घरात नीटनेटकेपणा सुद्धा राहिला नसता. आज त्यांच्यामुळे काय ते भेटतंय ते ऍक्च्युली मालकाला हे समजून घेणं गरजेचं आहे. आणि जाती प्रथा ही आज आपण इथे आज बोलतोय, पण प्रत्यक्षात त्या घरेलू कामगार किती डेली फेस करतात ना, हे बोलणंही अवघड होऊन गेलंय. पण ह्या माध्यमातून आज मी एवढं सांगेन, ह्या घरेलू कामगारांच्या कडे बघण्याचा जो मालकाचा जो दृष्टिकोन आहे तो बदलणं खरंच गरजेचं आहे. आणि एक गोष्ट मालकाने समजून घेणं इथे गरजेचं आहे की बाबा जोपर्यंत घरेलू कामगार तुमच्याकडे काम करणार नाही तोपर्यंत तुमचं पुढचं जे रुटीन आहे ते क्लिअर होणार नाही. त्याच्यामुळे थोडीशी मानसिकता मालकाने सुद्धा बदलणं गरजेचं आहे. बिलकुल. आता हा आपण एकतर्फी म्हणजे घरेलू महिला कामगारांच्या संदर्भात बोलत असताना बऱ्याच वेळा म्हणजे काही वेळा असं होतं का की प्रत्यक्षामध्ये आपण एखादा मालिका पाहतो किंवा वेगळ्या ह्या ठिकाणी पाहतो तर असं एक चित्र नसतं घरेलू कामगार महिलांच्या संदर्भात की बऱ्याच वेळा त्या मालक वर्गावर हावी होतात किंवा झगडालूपणा करतात किंवा काही वेळा कोर्ट कचेरीपर्यंत किंवा पोलीस स्टेशन पर्यंत खटले जातात. तर असं याच्यामध्ये काही वास्तव आहे, काही प्रमाण आहे का? या संदर्भात तुमचा अनुभव काय आहे? आता सर ह्या संदर्भात एक म्हणजे काही संघटना ज्या आहेत, काही युनियन्स आहेत, त्या सुद्धा घरेलू कामगारांसाठी काम करतात. आता जिकडे जिकडे हे युनियन हावी झालेले आहेत, म्हणजे ज्या पद्धतीने तर तुम्ही साऊथ मुंबई सारख्या ठिकाणी जर गेलात, जिकडे काही अशी यांची कदाचित शारीरिक त्यांच्यावरती काय बोलतात त्याला, म्हणजे त्यांचे हे सुद्धा झालेले आहेत, शोषण. आणि मुळात ह्या शोषण झालेले आहेत. आणि अशा वेळी हे सगळं होणं खरंच ऍक्च्युली थोडंसं किळसवाणाचं आहे. पण शारीरिक शोषण कुठल्या महिलेचं करणं हे खरंच चुकीचं आहे. आणि अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत, म्हणजे काही ऍक्टर्सच्या घरात सुद्धा असं झालेलं. मध्ये मला इथे नाव घेणं चुकीचं वाटतं काही ऍक्टर्सचे, पण बातम्यांमध्ये अशा पद्धतीचं आलेलं आहे, काही ऍक्टर्सने या घरेलू कामगारांवरती शोषण केलेलं आहे. पण ह्या सगळ्या गोष्टी थांबणं गरजेचं आणि एक स्ट्रॉंग शासनाने त्या संदर्भात एक लॉ बनवणं गरजेचं आहे. आपण महिलेला जसं महिला म्हणून आज आपण तिला मानतो, आपल्या घरी बहीण असते, आई असते, बायको असते किंवा आजी असते. महिला ह्या महिलाच असतात आणि त्यांचं जे काही समाजाला देणं आहे हे खरोखरच मोठं आहे. आणि आपण त्यांच्याकडे बघण्याचा मुळात दृष्टिकोन बदलणं खूपच गरजेचं आहे. राहिला प्रश्न त्यांच्या संरक्षणाचा आणि घरेलू कामगारांच्या हिताचा, तर त्या संदर्भात एक कॉन्स्ट्रक्टिव्ह धोरण जर शासनाने तयार केलं आणि पोलीस व्हेरिफिकेशनच्या माध्यमातून या घरेलू कामगारांचं एकदा व्हेरिफिकेशन झाल्याच्या एक सिक्युरिटी त्यांना सुद्धा लागू होईल असं मला अपेक्षा आहे शासनाकडून. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या महिलांचं जे प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये जसं महिला आयोग महिला आयोग, प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये कसं महिला आयोगाची एक टीम असते जी महिलांसाठी सक्षम सुरक्षितता आणि सक्षमता प्रदान करते, तसंच घरेलू कामगारांसाठी सुद्धा अशा पद्धतीची टीम प्रत्येक पोलीस स्टेशनला असलीच पाहिजे, जेणेकरून ह्यांना संरक्षणाची म्हणजे एक जबाबदारी त्यांना वाटेल की बाबा नाही बाबा माझं काही झालं, माझ्यावरती काय अतिप्रसंग झाला तर सरकार माझ्या पाठीशी उभी राहील. बिलकुल बिलकुल. एक शेवटचा प्रश्न या संदर्भात विचारतो की या ज्या महिला घरेलू कामगार म्हणून कामाला जातात तर यांना काही प्रशिक्षण देण्याची गरज आहे का? म्हणजे त्यांच्या एकूण कामाच्या पद्धतीमध्ये किंवा वर्तनाच्या पद्धतीमध्ये किंवा बोलण्याच्या संदर्भामध्ये असं काही तुम्हाला गरजेचं वाटतं का? बघा, एक गोष्ट इथं आणतो मी पुन्हा एकदा. घरेलू कामगार ह्या मुळात अशिक्षित आहेत असं आपण पकडून चालू आजच्या डेटला. ज्या शिकलेल्या आहेत त्यांच्यासाठी त्यांना वर्तणूक कशा पद्धतीने मालकाशी बोलायचं त्यांना माहिती असतं. पण मॅक्झिमम घरेलू कामगार ह्या अशिक्षित आहेत, जे खेड्यापाड्यातून आलेले आहेत. त्यांना रोजगार पाहिजे असतो, त्याच्यामुळे त्यांना त्या पद्धतीने शिकवून त्यांना सांगणं की बाबा अशा पद्धतीचं तुझं डेलीचं स्ट्रक्चर असलं पाहिजे, डेलीचं रुटीन असलं पाहिजे. त्याच्यासाठी शासनाने एक स्ट्रक्चर उभं करणं गरजेचं आहे, ज्याच्या माध्यमातून त्यांना ट्रेनिंग सेशन ट्रेनिंग सेशनच्या माध्यमातून त्यांना तयार करून मग त्या मालकाकडे कशा पद्धतीने तुम्हाला वागायचंय, कशा पद्धतीने तुमची सर्व्हिस असली पाहिजे अशा पद्धतीचं धोरण उपलब्ध करून दिलं पाहिजे. दुसरं म्हणजे शासन हाऊसकीपिंग स्टाफसाठी, म्हणजे कंत्राटी कामगारांमध्ये आम्ही काम करत असताना हाऊसकीपिंग स्टाफसाठी ट्रेनिंग सेशन कंडक्ट करतं. कशा पद्धतीने तुमचं क्लिनिंग असलं पाहिजे त्याचे अवेअरनेस त्या पद्धतीने त्यांना सांगितलं जातं. कुठले प्रोडक्ट तुम्ही रुटीन वापरले पाहिजे क्लिनिंगसाठी. अशा पद्धतीने शासन जर प्रायव्हेट सेक्टर मधील कामगारांसाठी जर करत असेल तर घरेलू कामगारांसाठी करणं त्यांना काही डिफिकल्ट होणार नाही.
आणि त्या माध्यमातून ते 100% म्हणजे प्रयत्न करतील. जसे आशा वर्कर असतील, बचत गटाच्या महिला असतील, त्यांना प्रेरिका असतील, ते एक प्रकारे शासनाकडे संघटन तयार आहे. फक्त ते स्ट्रक्चर कुठे युज करायचं हे मुळात शासनाला कळलं पाहिजे. बिलकुल बिलकुल. या आजच्या घरेलू कामगार महिलांच्या प्रश्नासंदर्भात बऱ्याच प्रश्नावर तुम्ही उहापोह केला. असं काही विषय राहिला की जो तुम्हाला आता प्रामुख्याने त्या संदर्भात बोलावंसं वाटतं किंवा सांगावासा वाटतो, असा काही विषय या महिला कामगारांच्या संदर्भात राहून गेलाय का? मुळात मी इथे एक मुद्दा इथे अधोरेखित करतो, कारण की घरेलू कामगारांची जी समिती आहे शासनाची, ती अजूनही त्याचं गठन झालेलं नाहीये. 2019च्या नंतर 2011ला जी समिती तयार झालेली होती शासनाची घरेलू कामगार समिती, त्याच्यामध्ये एक बॉडी तयार झाली पाहिजे, जी कॉर्डिनेशन बॉडी शासन, मालक आणि घरेलू कामगार यांची असली पाहिजे, जी अजूनही हयात म्हणजे अस्तित्वात नाहीये. दुसरं, घरेलू कामगारांच्या ज्या काही मागण्या आहेत त्यामध्ये त्यांना आज घरेलू कामगार विरारवरून येतात, मुलुंड, भांडूप खूप लांबून लांबून येतात, जे साऊथ मुंबईला येऊन त्यांची सर्व्हिस देतात. तर त्यांच्यासाठी मुंबईमध्ये राहण्यासाठी एक कुठेतरी त्यांची उपाययोजना करून दिली पाहिजे आणि ते कमी दरामध्ये त्यांना घर उपलब्ध करून दिलं पाहिजे. तिसरी म्हणजे कामगार म्हणून त्यांना मान्यता दिल्याच्या नंतर त्यांचं ग्रॅज्युटी तर नाही, पण पीएफ आणि ESICचा जो प्रश्न आहे, ज्याच्या माध्यमातून त्यांना मेडिक्लेम उपलब्ध होऊ शकतो, तर ती फॅसिलिटी शासनाने त्यांना उपलब्ध करून दिली पाहिजे. आणि चौथी गोष्ट म्हणजे हे सगळं करताना एक स्ट्रक्चर शासनाने उभं करणं गरजेचं आहे. जर शासन फक्त बोलेल आम्ही ह्या पद्धतीचं धोरण तयार करणार आहोत, तर ते धोरण डिक्लेअर केल्याच्या नंतर विथिन 1 इयर त्या पद्धतीचं स्ट्रक्चर तयार होणं जास्त गरजेचं आहे. आज खूप सारे महामंडळ तयार झालेली आहेत. प्रत्येक वेळी प्रत्येक नेता येतो, मंत्री येतो आणि सांगतो आम्ही हे महामंडळ तयार करतोय, आम्ही ते करतोय, पण स्ट्रक्चर कुठे आहे? महाराष्ट्र शासनाकडे स्ट्रक्चर नसल्या कारणाने या सगळ्या महिलांचं संघटन जरी झालं तर त्यांना देण्यासाठी जो आउटबाउंड आहे तो नसणार. त्याच्यामुळे स्ट्रक्चर एकदा तयार केल्याच्या नंतर त्या स्ट्रक्चरचं व्हेरिफिकेशन, त्यांची फायनल बॉडी, त्याच्यानंतर त्यांचा आउटपुट झाल्याच्या नंतर त्यांना जो काही पैसा भेटणार आहे तर तो शासन माध्यमातून जर त्यांना उपलब्ध झाला, जसं मी म्हणजे सुरुवातीला तुम्ही ज्या पद्धतीने मांडलेलं होतं की आम्ही ऍप बेस सुद्धा काम केलेलं होतं, असे अनेक प्रायव्हेट कंपन्या आहेत. म्हणजे मी इथे उल्लेख करणं म्हणजे मुंबईची बाई असेल, जे ऑनलाईन वेबसाईट चालवतात, त्या माध्यमातून ह्या महिलांना रोजगार दिला जातो. काही ठिकाणी त्यांच्या विरोधात निदर्शनही झालेत, पण जरी त्यांच्या विरोधात निदर्शन झाली तर त्यांच्या म्हणजे ह्या घरेलू कामगारांवरती एक मोठा प्रश्न हा उभा राहील, तर आमचं कोण ऐकणार? मुळात शासनाकडे डायरेक्ट ह्या महिला जाऊ शकत नाही. जे नगरसेवक आहेत, आमदार आहेत, ह्यांच्यापर्यंत जाताना ते खूप घाबरून जातात. आणि दुसरी गोष्ट, ह्या महिला तिथपर्यंत नेण्यासाठी जी मधली फळी तयार पाहिजे, जो स्ट्रक्चर पाहिजे, तो अवेलेबल नसल्यामुळे या महिलांचा एंडला जाऊन त्यांना कशा पद्धतीने फॅसिलिटी द्यायची हे शासनाकडे कुठेच त्या पद्धतीचं मार्गदर्शन नाहीये, म्हणजे मार्गदर्शनचं कंडिशन्स नाहीयेत. त्यामुळे ह्यावरती शासनाने विचार करावा आणि लवकरात लवकर त्या पद्धतीचं स्ट्रक्चर उभं करावं आणि ह्या घरेलू कामगारांचे जे प्रश्न आहेत ते म्हणजे सोयीस्कर रित्या त्यांना हे करून द्यावे, रिझल्ट द्यावे. एवढीच माझी मागणी. बिलकुल बिलकुल. धन्यवाद. तुम्ही अगदी घरेलू महिला कामगारांच्या संदर्भात सविस्तर आपल्या या चॅनेलवर बोललात आणि निश्चितपणे आपण अपेक्षा करूया की घरेलू कामगार, महिला, मालक वर्ग आणि शासन संस्था या तिघांनाही यातून काहीतरी बोध घेता येईल अशी आपण अपेक्षा करूया. धन्यवाद आपण वेळ दिल्याबद्दल. धन्यवाद साहेब. धन्यवाद.